शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे रसिको, भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा अत्यंत सन्मानाने, शिस्तीने आणि जिव्हाळ्याने जपणारे कलाकार आपल्या महाराष्ट्राच्या गावाशहरात आहेत. धनंजय जोशी असेच एक शास्त्रीय गायक नांदेड शहरातले. पंडित कमलाकर परळकर यांच्याकडून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर किराणा घराण्याचे गायक पंडित रमेश कानोले यांच्याकडे ते 15 वर्ष शास्त्रीय संगीत शिकले आणि त्यानंतर गेली 15 वर्ष आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्ती गायक पंडित अजय पोहनकर यांच्याकडून ते संगीत शिकत आहेत. आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त कलाकार आहेत. 1996 या वर्षीच्या आकाशवाणी संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं होतं. नाट्यगीत गायनातही धनंजय जोशी यांनी उत्तम कामगिरी केली आहे. मूळच्या नाट्यगीत गायनासोबतच रंगमंचावर उभं राहून एक अभिनेता, एक गायक नट म्हणूनही ते कौतुकास्पद काम करत आहेत. भारतातल्या अनेक मान्यवर संगीत मैफिलींमध्ये त्यांचे गुरु पंडित अजय पोहनकर यांच्याबरोबर सहभाग असतो. पुणे इथला सवाई गंधर्व महोत्सव, ग्वालियर इथला तानसेन समारोह, जालंधर इथला हरिवल्लभ महोत्सव, इंदोरमध्ये संपन्न होणारा आमिर खान महोत्सव, अहमदाबाद इथे होणारी सप्तक मैफिल, अशा अनेक मैफिलींमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेलं आहे. नांदेड इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कला आणि विज्ञानाचा असा हा संगम विरळाच. धनंजय जोशी यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. लगन तो से लागे बलमा, लगन तो से लागे बलमा, लगन तो से लागे, लगन तो से लागे बलमा, लगन तो से सावरे सलूर नैन आलिशान, लगन तो से लागे बलमा, लगन तो से लागे, तो से लगन तो से सावरे सलूर नैन आलिशान, लगन तो से लागे बलमा, लगन तो से लागे, सासन की लाज, सासन की लाज हिया की न बात कहत बरी, हिया की न बात कहत बरी, तुम तो सुगन जानत मनवार, लगन तो से लागे,
तुसे लागी बलमाला लगा तुसे लागी लगन तुसे लगन तुसे लागे 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 लगन तुसे पथिक वाले जा रे जा पथिक वाई तनु संदेशा पिया को इतनु संदेशा पिया को सुख चैन मोह कछु नाही भावे ले जा रे जा जा रे जा पदी गवा की जेन मुझे की जेन मुझे निठुराई ऐसी की जेन मुझे निठुराई ऐसी की जेन मुझे निठुराई ऐसी बेग मिलावो तरस की प्यासी बेग मिलावो तरस की प्यासी बिन गुनी जान कैसे सुख पावे ले जा रे जा पति कवारे जा रे जा ले जा रे जा ले जा रे जा वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायक आणि फिजिक्स या विषयाचे शिक्षक धनंजय जोशी यांच्याशी. नमस्कार विघ्नेशदा. तुमच्या साथीदारांचे स्वागत करूया. तबला साथ करतायत महेश कानोले, संवादिनी साथ करतायत श्रीनिवास आचार्य. मी तुम्हाला धनंजय सर म्हणू म्हणजे फिजिक्सचे तुम्ही सर आहात म्हणून, की संगीताच्या क्षेत्रात तुम्ही म्हणजे गायक म्हणून आहात तर तुम्हाला पंडितजी म्हणून मला प्रश्न पडलेला आहे. पण आपण दोन्हीची सांगड घालूया आणि पंडित आणि सर असं वगैरे काही न करता मी तुम्हाला नुसतं धनंजय दादा असं म्हणतो, म्हणजे आपल्या गप्पा जरा जास्ती जवळच्या होतील. ती जवळशी मैत्री याची गाण्याची आहे मुळात, त्यामुळे ते गाण्याच्या दृष्टीनेच आपण बोलू. बरोबर बरोबर. धनंजय दादा, तुमच्या घरात म्हणजे आईकडून गाणं आहे आणि वडिलांकडून शिक्षणाची परंपरा आहे, तर या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घातलीत? म्हणजे गाण्यातही इतकी तयारी आणि फिजिक्स या विषयामध्ये म्हणजे पदवी आणि नंतर शिक्षणाचं काम तुमचं चालू आहे, तर याविषयी थोडंसं आधी ऐकायला आवडेल. माझी आई छान गायची मुळात, पण ते जुनं वातावरणाने त्यानिमित्ताने तिला काही शिकणं झालं नाही नंतर. पण माझ्या वडिलांनी माझ्याकडनं हे गाणं चांगलं करून घेतलं. अच्छा. विशेष म्हणजे माझे पूर्वी पहिले सांगीतिक गुरु जे होते डॉक्टर कमलाकर परळीकर. हो, अच्छा. हा एक किस्सा आहे. जे गाणं सुरू केलं मी मुळात, हां, माझे वडील 82ला सर्व्हिसला होते बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटला. तर तिथे आमच्या घराच्या बाजूला एक राघवेंद्र स्वामींचा मठ होता. तर तिथे दर गुरुवारी भजन व्हायचं. मला मी त्यावेळी अगदी 6 वर्षाचा तो, माझे वडील तिथे घेऊन जायचे त्या भजनाला. तर रात्री 10 वाजता मी गायला लागायचो, एखादं भजन गायचो तिथे. तर मग तिथली लोक म्हणायची, अरे या मुलाचा आवाज खूप छान आहे. मग वडिलांनी ते हेरून मला डॉक्टर कमलाकर परळीकर यांच्याकडे तालीम द्यायला सुरू केली. अगदी 3 ते 4 वर्ष वयाच्या 10व्या वर्षीपर्यंत मी डॉक्टर कमलाकर परळीकरांकडे माझं गाणं सुरू केलं. अशा तऱ्हेने माझी ही तालीम सुरू झाली गाण्याची. अरे वा. पण मला असं विचारायचं आहे की म्हणजे तुमच्या लहानपणी किंवा आजही जेवढी मुंबई पुण्याकडे काय म्हणूया आपण म्हणजे उपलब्धता आहे म्हणजे शिक्षणासाठी म्हणून, तेवढी नांदेड किंवा नांदेड असं नाही, कुठे उर्वरित महाराष्ट्रात जी छोटी छोटी गावं आहेत तिथे तेवढी संधी उपलब्ध होत नाही. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी करिअर हा पुढचाच मुद्दा आहे. तर ती तालीम घ्यायची, सायन्स याच्यातलं शिक्षण घ्यायचं
कारण ही तिथे राहून तारेवरची कसरत होती. हो, अगदी बरोबर हा आहे. म्हणजे प्रवास, कॉलेज, शिक्षण, पुन्हा तालीम. तर याविषयी जरा जास्ती सांगितलं तर आवडेल. ॲक्च्युअल माझ्या वडिलांची ट्रान्सफर झाली त्यानंतर नांदेडला, हां. आणि डॉक्टर कमलाकर परळीकरांनी सांगितलं की नांदेडला पंडित रमेश कानोले आहेत, हां. आणि ते माझे गुरुजी पंडित रमेश कानोले हे किराणा घराण्याचे उत्तम गाणं गायचे. जे मी म्हणजे म्हणतात ना, एखाद्या मुलाला आपण बोट धरून चालवतो तसं त्यांनी मला बोट धरून गाणं शिकवलं. म्हणजे रागात काय वावरणं असतं, संगीताची नजर कशी असायला पाहिजे. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की मराठवाड्यात नांदेडसारख्या ठिकाणी राहून माझ्या गुरुजींना ही नजर होती ती गाण्याची. म्हणजे माझे गुरुजी असं सांगतात की भीमसेनजींनी ज्यावेळेस माझ्या गुरुजींचं गाणं ऐकलं, पंडितजींनी, त्यावेळी गुरुजींना म्हणले तुम्ही माझ्यासोबत चला. पण माझ्या गुरुजींच्या घरी रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळं ते जाऊ शकले नाहीत. पण त्यांनी नांदेडला राहून वयाच्या 90 वर्षापर्यंत संगीताची सेवा केली. आणि म्हणजे असं माझ्या गुरुजींनी कट्यार खूप मोठं संगीत नाटक जे गाजवलं मुळात, त्यासाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. अच्छा. तर मास्तर दार्वेकरांनी त्यांना ऑफर दिली की तुम्ही कट्यार करा नंतर खां साहेब. पण ते त्यांना त्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे जमलं नाही. पण गुरुजींनी मला खूप छान तालीम दिली, आणि एक 18 वर्ष मी माझ्या गुरुजींकडे गाणं शिकलोय. जे संगीत अलंकार वगैरे या डिग्र्या हा भाग नंतरचा, पण एक तालीम म्हणतो गाण्याची. कारण माझे गुरुजी, आत्ताचे गुरुजी म्हणजे पंडित अजय पोहनकर सुद्धा म्हणतात की अरे तुला मराठवाड्यात राहून इतकी गाण्याची चांगली दृष्टी कसं काय आली, तर ती त्यांनी दिली माझ्या गुरुजींनी. हा माझा सगळा सांगीतिक प्रवास तो त्यांनी घडवला. तर त्यामुळे नांदेडमध्ये एक चांगली तालीम मिळाली, आणि त्याचं सगळं श्रेय जातं डॉक्टर अण्णासाहेब गुंजकर. म्हणजे मराठवाड्यात आज जे काही गाणं आहेत, म्हणजे पंडित नाथ नेरळकर आहेत, पंडित श्याम गुंजकर आहेत, माझे गुरुजी इवन पंडित रमेश कानोले, ह्यांनी जे गाणं सगळं बहरवलं ते केवळ अण्णासाहेब गुंजकरांमुळे. त्यांनी तो वटवृक्ष केला. खरं तर अण्णासाहेब गुंजकरांचे गुरु कोण होते ते आम्हालाही माहीत नाही, पण त्यांनी ती दृष्टी दिली, आणि आज तुम्ही पाहताय आम्ही गातोय ते सगळं त्यांचं फलित आहे ते. त्यामुळं मला माझ्या गुरुजींकडनं खूप छान तालीम मिळाली, पंडित रमेश कानोलेंकडनं. बरं. आणि हे सगळं पिया वगैरे असे शब्द असताना तुम्ही फिजिक्सकडे कसं काय गेला तो म्हणजे? याचा एक फार छान किस्सा आहे, म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की माझे जे डायरेक्टर आहेत, म्हणजे मी ॲक्च्युअल MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे MGM ट्रस्ट मोठा आहे, ज्याचे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये मी नांदेडला फिजिक्सचा प्रोफेसर आहे. पण मी स्वतः हा असा विचार करतो की शेवटी गाणं म्हणजे सुद्धा फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स आहे. इकडं सगळं काही ते फिजिक्स असतं, रेझोनन्स, इकडे असतं ते मॅथमॅटिक्स. क्या बात आहे, क्या बात. त्यामुळे ते कॉम्बिनेशन हाडातला शिक्षक असा असतो, पटकन सगळं समजून सांगतो. त्यामुळे डायरेक्टर मॅडमनी, आमच्या लाटकर मॅडमनी, कारण त्या स्वतः खूप छान गातात. म्हणजे मी तर त्यांना गेल्या 8 वर्षांपासून गाणं शिकवतो. म्हणजे असं वाटतं की त्या कदाचित एवढ्या मोठ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवर नसत्या तर खूप छान गायिका असत्या. तर त्यांनी मला मैफिलीत मला ऐकलं, मला म्हणलं तू करतो काय? मी सांगितलं की MSc फिजिक्स आहे माझं, उद्यापासून फिजिक्स शिकवायला आहे. मॅडम माझा तो पिंड नाही, कारण मला गाणं करायचं आहे. पण नाही म्हणल्या, तू छान शिकवू शकशील, कारण तुझं मी गाणं ऐकलेलं आहे. आणि देवाच्या दयेने तसा कॉलेजला लागलो मी, आणि आज एक उत्तम शिक्षक म्हणून कॉलेजला नाव आहे. पण तो असा विचार करतो की फिजिक्स आणि गाणं हे मुळात फार क्लोजली रिलेटेड आहे. त्यामुळं मला त्यातही इंटरेस्ट येतो, आणि इकडे तर हे तर प्रोफेशन करतो. कदाचित म्हणून तुमची फिजिक्स आणि गाण्याची केमिस्ट्री जुळली असावी असं मला वाटतं. व्हेरी गुड. मैत्र से है शब्द सुरांचे. मला सांगा, गाणं शिकवताना तिकडच्या शिक्षकी पेशाचा काही फायदा होतो का? म्हणजे मुलांना कसं शिकवायचं, कारण मुलांची एक सायकोलॉजी असते ना, म्हणजे तो चेहरा वाचण्याची एक, म्हणजे आपण जे शिकवतोय ते कळतंय की नाही, तर त्या दोन्ही गोष्टींचा फायदा होतो का? मला असं वाटतं ना की याचं एक फार छान उत्तर आहे की आपण गाण्यामध्ये खयाल म्हणतो. खयाल म्हणजे विचार. तर मी ह्याचा तिकडे उपयोग घेतो फिजिक्समध्ये. तो खयाल तिकडे डेव्हलप झाला पाहिजे फिजिक्समध्ये, की मुलांना काय एक सिम्प्लिसिटीमध्ये शिकवता येईल, त्या दृष्टीने मी विचार करून त्यांना फिजिक्स शिकवतो. माझी बरीच मुलं म्हणतात की सर फिजिक्स इतकं सोपं असतं, आम्ही 12वीला एवढं अवघड शिकलो, पण असं वाटतं की फिजिक्स खूप सोपं आहे. तर तो एक मला तो विचार कदाचित गाण्यामुळे तिकडे डेव्हलप झाला असं वाटतं. म्हणजे हे हाय रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे. असं फिजिक्समुळे गाणं नाही, तर गाण्यामुळे फिजिक्स आहे असं. हैदराबादला तुमची एक मैफिल मी ऐकली होती, त्यावेळी तुम्ही तालाचं काहीतरी गणित सांगत होतात. अहो 7 आणि 3 10च असतात, 5 आणि 5 10च असतात, 6 आणि 4 10च असतात. ते झपतालात बसवता आलं की बरोबर झपतालात गाता येतं. तर मला असं वाटतं ते शिकवण्याचं आणि हे सगळं तिकड या पलीकडे जाऊन अजून एक सांगतो मी तुम्हाला की माझे गुरुजी म्हणजे पंडित अजय पोहनकर फार छान सांगतात. बऱ्याच वेळेस ते मैफिली सांगताना सांगतात की 2 आणि 2 4 हे लहान मुलगाही सांगतो, पण 2.5 आणि 1.5 4 असतात, 2.25 4 असतात. तर ते गणित जमलं पाहिजे गाण्यामध्ये. खरंय. त्या गणिताने गाणं खूप सोपं वाटतं. क्या बात आहे. धनंजय दादा, म्हणजे तुमच्यातला शिक्षक हा 24 तास जागा असतो, आणि म्हणून मला एक प्रश्न असा विचारायचा आहे
की संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना घेता हो. आणि तुम्ही स्वतः आणि तुमचे विद्यार्थी असे वेगवेगळ्या संकल्पना घेऊन जिथे शक्य होईल तिथे कार्यक्रम करत असता. मग ते अगदी शास्त्रीय संगीत असेल, उपशास्त्रीय संगीत असेल, फक्त नाट्यसंगीत असेल. म्हणजे जसं कोणी एकेकाळी वसंतराव देशपांडे कार्यक्रम करायचे मराठी नाट्यसंगीताची वाटचाल वगैरे, तसा तुम्ही एक कार्यक्रम करताय. किर्लोस्करांपासून अगदी अलीकडच्या काळातले काय म्हणूया आपण नाट्यसंगीत या सगळ्या प्रकारांवर आधारित तुम्ही कार्यक्रम करताय. तर या जे काय 3-4 कार्यक्रम तुम्ही करताय त्या कार्यक्रमांविषयी थोडंसं ऐकायला आवडेल आणि त्या कार्यक्रमातलं थोडंसं म्हणजे सांगीतिक बाजूसुद्धा ऐकायला आवडेल. मला असं वाटतं संगीत नाटकांमध्ये बेसिकली मी ज्यावेळी काम करायला लागलो, पुन्हा तोच विषय येतो की मराठवाड्यात संगीत नाटकाची परंपरा जी जिवंत ठेवली ती नांदेडला, आणि ते माझे गुरुजी पंडित रमेश कानोले यांच्यामुळे. तर संगीत नाटक हा माझा खरा तर प्रांतच नव्हता. म्हणजे मी वयाच्या 22व्या वर्षीपर्यंत असं होतं की मला डोक्यात माहीत होतं की मला फक्त शास्त्रीय संगीत करायचं आहे. पण माझे गुरुजी म्हणायचे की तुला प्रत्येक प्रकार गाता आला पाहिजे. आणि शेवटी नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत ह्या एका नाण्याच्या 2 बाजू म्हणलं तरी हरकत नाही. कारण ज्या माणसाला शास्त्रीय संगीत माहिती आहे तो माणूस अतिशय उत्तम प्रकारे नाट्यसंगीत गाऊ शकतो. बरोबर. आणि शेवटी मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत सुद्धा भावसंगीतच आहे, की शेवटी शब्दांना सगळीकडेच महत्त्व आहे. तर नाट्यसंगीत संगीत मानापमानच्या दृष्टीने एकदा असंच झालं की संगीत मानापमानचा एक प्रवेश, कीर्तिताईंचा एक स्पर्धा होतात पुण्यामध्ये. तर गुरुजींनी मला, मी त्यावेळी पंढरपूरला सर्व्हिसला होतो 1 वर्ष. अच्छा. तर गुरुजींनी मला बोलवलं आणि म्हणले तुला संगीत नाटकात काम करायचं. तर माझ्या अंगावर मी अक्षरशः थरथरलो. मी म्हणलं गुरुजी हा माझा प्रांतच नाही. म्हणले तुला काय करायचं, मी आहे तुझ्या पाठीशी. ही गुरुवरची जी भक्ती असते ना, बरोबर, ते बोलले आणि मी काम केलं. असं झालं. मग त्यानंतर संगीत मान अपमान झालं. मग त्यानंतर संगीत सुवर्णतुलामध्ये काम केलं मी. बेसिकली अशात मी एक प्रोग्राम या 7-8 वर्षात एक चांगला प्रोग्राम करतोय. त्या प्रोग्रामला एक वेगळं हेडिंगच दिलं मी की अभंग नाट्यरंग. अच्छा. म्हणजे संगीत नाटकामध्ये अभंगही बरीच आहे, नाट्यसंगीत आहे. मग या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून एक अभंग नाट्यरंग नावाचा एक प्रकार मी गातोय आता. आणि त्याची भरपूर प्रयोग झाले. म्हणजे मी इव्हन सांगतो ना की मध्य प्रदेशमध्ये तर मराठी साहित्य परिषद आहे, तर त्यांनी माझे भरपूर प्रोग्राम केले या अभंग नाट्यरंगाचे. तर तो एक कन्सेप्ट फार छान सध्या माझ्या डोक्यात आहे, तो करतो मी. त्यातलंच एक मानापमान मधलं एक जे नाट्यगीत मी बऱ्याच वेळेस, म्हणजे माझ्या गुरुजींनी मला जे शिकवलं ते त्यांचे पहिलं नाट्यगीत, तर ते गातो. जरूर जरूर जरूर. या नवनवल नयनोत्सवा, 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 हो या नवनवल नयनोत्सवा. मानस हे अनुभवत अभिनवा, मानस हे अनुभवत अभिनवा, मोहन कोमल भावा, या नवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा. नयनोत्सवा रणस्नेहाची सुंदर युवती, रणस्नेहाची सुंदर. काय असतं, शास्त्रीय संगीतात एकावेळी एकच राग गाऊ शकतो, पण नाट्यसंगीतामध्ये एकावेळी आपण कितीही राग दाखवू शकतो. तर त्याचा हा प्रकार किती छान आहे बघा. रणस्नेहाची सुंदर युवती, रणस्नेहाची सुंदर. रणस्नेहाची सुंदर युवती, रणस्नेहाची सुंदर.
सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती आता करी समाप्ती 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 वाटे अस्त्राची हेरी पुहाती वाटे अस्त्राची हेरी पुहाती जिंकाया मम जीवा या नवनवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा नयनोत्सवा नयनोत्सवा. तुम्ही जो बंदिशींचा कार्यक्रम करताना त्याविषयी मला म्हणजे विशेष ऐकायला आवडेल. वेगवेगळं जरी किराणा घराणं असलं किंवा गायकी म्हणूया, पण तुम्ही वेगवेगळ्या घराण्यातल्या बंदिशी, वेगवेगळ्या मात्रांपासून सुरू होणाऱ्या बंदिशी आणि एकाच रागातल्या 2-3 बंदिशी असा एक तो काय म्हणूया आपण लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनसारखा कार्यक्रम करता आणि त्यात तुम्ही स्वरचित बंदिशीसुद्धा ऐकवता की सहसा ज्या रागांमध्ये फारशा नसतात. तर मला एक आठवते सरस्वतीमध्ये काहीतरी तुम्ही बंदिश बांधली होती, तर मला तो किस्सा पण ऐकायला आवडेल आणि त्या कार्यक्रमाविषयी थोडंसं आणि 2-3 बंदिशी ऐकवल्या तर आनंद होईल. नक्कीच. हां खरं तर हे बंदिशींचं पुन्हा तेच आहे की बंदिशींचं जे व्हिजन आहे हां ते माझ्या गुरुजींनी मला दिलं. म्हणजे दोन्ही गुरुजींनी, हा. पंडित रमेश कानोले आणि पंडित अजय पोहनकर. म्हणजे पंडित अजय पोहनकरांच्या तर बंदिशी ऐका तुम्ही, किती छान बंदिशी मांडतात. ह्या 2 बंदिशी ज्या मी गातोय आता त्यातली एक आहे राग गौड मल्हारची. अच्छा. गौड मल्हारची अशी किती माझ्या कानोली गुरुजींनी बांधलेली की ज्यांच्याकडे मी तालीम घेतली. हा. तर ती फार छान बंदिश आहे. ती बंदिश यासाठी वेगळी मला वाटते की त्या बंदिशीमध्ये अंतरात एक फार छान जागा आहे जिथे गौड आणि मल्हार हां या दोन्हीचं दोन्ही कॉम्बिनेशन इतकं combination. छान दाखवलेलं आहे त्यांनी. ती ब्लेंडिंग फार छान जमलेली आहे. त्यामुळे ती गुरुजी मला बऱ्याच वेळेस म्हणायचे की म्हणजे तो त्यांचा मोठेपणा आहे, ते म्हणायचे की धनंजय ही बंदिश माझ्यापेक्षा तू छान गातो. पण ते मला माझ्याकडनं गाऊन घ्यायचे कार्यक्रमात. तर ती ही बंदिश राग गौड मल्हार. जरूर जरूर. जाने दे अब रोगो ना सैया 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 जाने दे अब रोगो रोगो ना सैया गरज गरज छुपी आई बदरिया जाने दे अब रोगो ना सैया जाने दे अब रोगो ना सैया. सब सखियन मिल करत दिजोरी सब सखियन मिल करत दिजोरी सब सखियन मिल करत दिजोरी सासन नदिया देगी गारी. किती जागा आहे. सासन नदिया देगी गारी सासन नदिया देगी गारी सासन नदिया देगी गारी सासन नदिया देगी गारी करत बिनती छोड़ो भैया जाने दे अब रोगो ना सैया जाने दे अब जाने दे अब जाने दे
वाह वाह, क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे. आणि त्या सरस्वतीच्या बंदिशीचा काय किस्सा आहे? म्हणजे ती कशी सुचली, शब्द किती सरस्वती रागामध्येच बांधायची असं काही? म्हणजे तिथे काही तुमचं गणित होतं का? गणित म्हणल्यापेक्षा तो फार म्हणजे खरं तर तो किस्सा माझ्या आयुष्यात घडलेला किस्सा की गाण्यामुळं काय होऊ शकतं हां. तर तो मी अनुभवलेला किस्सा आहे. आणि म्हणजे एका विचित्र परिस्थितीमध्ये मला ही बंदिश सुचलेली यासाठी सांगतो की हां. 2021ला माझ्या लार्ज इंटेस्टाईन रिमूव्ह केलेलं आहे हो, माझ्या अच्छा. शरीरातलं. आणि ते एक मोठं ऑपरेटिव्ह होतं आणि मी 2 महिने हॉस्पिटलला ॲडमिट होतो. बर. आणि ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना म्हणजे तो खूप क्रिटिकल ती परिस्थिती होती, म्हणजे ही कोविड नंतरची परिस्थिती. अच्छा. हॉस्पिटलला असताना असंच काहीतरी ऐकत होऊन त्यानंतर ही मला ती बंदिश सुचली आहे सरस्वतीची. म्हणजे माझ्या म्हणजे कधी कधी मला असंच वाटतं ना की राजाश्रय शेवटी काय असतो तो माझ्या कॉलेजच्या हॉस्पिटलला मी ॲडमिट होतो. तिथे अगदी 5 स्टार सगळ्या फॅसिलिटीजमध्ये माझं ते ऑपरेशन झालं. मला ते सुसह्य झालं विशेष म्हणजे. अच्छा. त्यातनं बाहेर पडलो मी. आणि विशेष म्हणजे डॉक्टरनी ज्यावेळी ऑपरेशन केलं ते 8 तासाचं ऑपरेशन होतं जवळपास. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला 6 महिने रेस्ट करावी लागेल, पण ती गाता येणार नाही तुम्हाला. गाता येणार नाही. अरे ती सरस्वतीची कृपा की मी 3 महिन्यात गायला लागलो. आणि 3 महिन्यानंतर कोणता प्रोग्राम गायला तर प्रातस्वराचा जो शशीभाई अरेंज करतात, रिस्पेक्टेड शशी व्यासजी. हां हां. तर तो पंचमनिषाचा प्रोग्राम गायला मी. आणि तो छान झाला. म्हणजे मला नंतर शशीभाई बोलले की अरे धनंजय तुझं खरंच ऑपरेशन झालं आहे का? म्हणजे एका वर्षात माझं आय हॅव लॉस्ट 35 kgs. अरे बापरे. ते इतकं मोठं ऑपरेशन होतं. पण त्यानंतर मग त्या हॉस्पिटलमध्ये हे सुसाही होतं की मला गाणं सतत माझ्या डोक्यात होतं. आणि ती एक उर्मी होती की आपल्याला गाणं करायचं. माझे चेअरमनसुद्धा म्हणायचे की धनंजय आपल्याला यातनं उठून गाणं करायचं. मला असं वाटतं आपण म्हणतो ना की वेदनेशिवाय निर्मिती नाही Yes. होत असं. तर त्याचे मूर्तिमंत ते उदाहरण आहे. उदाहरण आहे. आणि मग ती सरस्वती बंदिश सुचली. असंच उदाहरण म्हणजे पंडित कुमार गंधर्व. हो हो. एका प्रदीर्घ आजारामध्ये त्यांनी जेवढं गाणं केलं असेल त्या आजारपणात मला वाटतं ते जर का ठणठणीत असते तर कदाचित झालं नसतं असं मला वाटतंय. तिथेच त्यांना सगळे म्हणजे काय म्हणतो आपण लोकसंगीत, तिथलं लोकसंगीत आणि वेगवेगळे राग सुचले. तर ही सरस्वतीची आधी बंदिशीचे शब्द सांगा आणि मग तुम्ही बंदिश सादर करा. ह्या बंदिशीचे शब्द आहेत संदेसवा मोरा पियासो कहियोजा. संदेसवा मोरा पियासो कहियोजा. हां. उन बिन लागे नाही मोराजिया. अच्छा. तर तिची बंदिश आहे. आणि म्हणजे ती अशी सुचली की लईला थोडी खेळती बंदिश आहे. त्या ती गाताना मला खूप मजा येते. हां. तर ती ही बंदिश. पण आता यातला पिया म्हणजे कोण काय जरा आम्हाला समजलं तर बरं होईल. संदेसवा पिया को आ काय असतं माहिती आहे की आजारपणात असं वाटतं की म्हणजे आपली लोक खूप जवळ असायला पाहिजेत. हां हां. मग कदाचित ते असेल. म्हणजे माझा 2020-21 वर्ष ह्या सगळ्या आजारपणामध्ये गेलं. तर कुठं वाटतं की आपल्या लोकांपासून आपण दूर जातो की काय. पण ते देवानी तारलं मला त्या दृष्टीने. आणि ते कदाचित ती गाण्याची आस असेल की त्यातनं मी बाहेर पडतो. तर ती सी बंदिश. पण 3 महिने आजारपण म्हणजे किती तुम्ही म्हणजे अस्वस्थ झाला असाल याची आम्ही कल्पना करू शकतो. गाणाऱ्या माणसाला गाऊ नको सांगणं हे किती ते खूप अवघड असतं, त्रासदायक असतं खूप. आणि त्यातनं देवाच्या कृपेने मी बाहेर पडलो त्या सगळ्यातनं. तर ती ही बंदिश. जरूर जरूर ऐकवा. संदेशवा मोरा पियासो कयोजा. संदेशवा मोरा पियासो कयोजा. संदेशवा मोरा पियासो कयोजा. संदेशवा मोरा पियासो कयोजा. लागे ना जिया तुम बिन मोरा. संदेशवा मोरा पियासो संदेश मोरा पियासो कयोजा. लागे ना जिया तुम बिन मोरा. संदेश मोरा पियासो कयोजा. संदेश
मोरा पिया सो कयो जा लागे ना जिया तुम बिना मोरा पिया सो कयो जा हमारी बतिया संदेश मोरा पिया सो कयो जा संदेश हो संदेश हो संदेश। क्या बात आहे, क्या बात आहे. Thank you. दादा तुम्ही आता उल्लेख केलात ना शशीदादांचा, म्हणजे हो. शशीजी व्यास त्यांचा उल्लेख केलात. पटकन मला आठवलं तुम्ही थोडे दिवस पंडित CR व्यास यांच्याकडे देखील तालीम घेतली आहे ना? अगदी कमी काळ, म्हणजे बुवा ज्यावेळी पुण्यात राहायचे आयडियल कॉलनीला, हां हां. त्यावेळी महेशजींनीच, म्हणजे माझं म्हणजे महेशजींकडे पंडितजींचं खूप येणं जाणं असायचं व्यासबुवांचं. अच्छा. अगदी काही काळासाठी, म्हणजे मला आठवत नाही की 10 सिटिंग असतील की, पण मला त्यांचं गाणं खूप आवडतं, त्यांच्या बंदिशी तर भयंकर आवडतात. म्हणजे त्यामुळेच ती पहिली जी बंदिश गायली मी, एकतर माझे गुरुजींची आई डॉक्टर सुशीला पोहनकर, अच्छा, त्याची बिहागची सुरुवातीला गायली, त्यानंतरची गायली ले जा रे जा पथिकवा, ती पंडित CR व्यासांची बंदिश. हो, अच्छा. त्यामुळे त्यांच्या बंदिशीचं मला भयंकर वेळ आहे. बर. या सरस्वतीची बंदिश ही धनंजय जोशी आहे, हे जर का आम्हाला 50 वर्षांनी सांगायचं असेल तर आम्ही कसं सांगू शकू? आम्हाला सांगावं, कारण आपल्याकडे संत परंपरेमध्ये नाममुद्रा आहे ना. नाममुद्रा आहे, पण कसं असतं की ही प्रक्रिया, म्हणजे देवकृपेने ही प्रक्रिया माझी वारंवार घडत राहो, त्यानंतर कदाचित ते नाव लावायचा मला अधिकार असेल, आणि असं वाटतं की ती होईल काही दिवसांनी, की मग त्यावेळी ते माझं नाव त्या बंदिशीत असेल. मग तुम्ही जो बंदिशींचा कार्यक्रम करताय ना, तर मी सर्व रसिकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अशा भरपूर बंदिशी करा. म्हणजे नावाच्या मोहासाठी म्हणून सांगत नाहीये, त्या निमित्ताने बंदिशी होतील आणि तो रसिक प्रेक्षकांना आनंद मिळेल म्हणून, की आपल्याला त्या बंदिशीमध्ये आपलं नाव गुंफायचं आहे, आपलं नाव काहीतरी आलं पाहिजे म्हणून तुम्ही बंदिशी करा. आणि जे अनवट राग आहेत, म्हणजे मी काही फार गाढा अभ्यासक नाही आहे शास्त्रीय संगीताचा, पण यमन, भूप, बिहाग हे लोकांच्या परिचयाचे राग आहेत, आवडीचे राग आहेत, पण काही काही राग असे आहेत की अनवट, की फारसे ऐकायला मिळत नाही. तर अशा रागांमध्ये तुम्ही या बंदिशी बांधा आणि मग ते आपण रसिक प्रेक्षकांना ऐकूया. त्यासाठी वेगळा आपण एक मैत्रेय शब्द सुरांतीचा भाग करूया. म्हणजे विघ्नेश दादांची ती इच्छा नक्की पूर्ण होईल असं मी कमिट करतो. नक्की. आणि त्या कार्यक्रमाला निवेदक म्हणून मलाच बोला, म्हणजे तोच तो प्रश्न भेटेल आपला. हरकत नाही, गमतीचा भाग बाजूला ठेवूयात. मगाशी तुम्ही संगीत रंगभूमीचा उल्लेख केलात, आयत्या वेळी काहीतरी काम करायला तुम्हाला लागलं. अजून एक काहीतरी प्रसंग होता ना, मला असं वाटतं विद्याधर गोखल्यांच्या स्वरसम्राज्ञी नाटक तुम्हाला असंच आयत्या वेळी धावपळ करत येऊन, ते तो काय प्रसंग होता? तो फार गमतीशीर प्रसंग असा झाला की चारुदादा त्यावेळी, चारुदत्त आपळेजी स्वरसम्राज्ञी विद्याधर गोखले प्रतिष्ठानतर्फे रंगशारदातर्फे ते काम करायचे. तर चारुदादांना काहीतरी प्रॉब्लेम आला आणि नेमका 3 दिवसानंतर प्रयोग होता. अच्छा. बरं, शुभदाताईंनी माझं गाणं ऐकलं, शुभदा दादरकरांनी शुभदाताईंनी माझं गाणं ऐकलं होतं आणि त्यांना माहित होतं की स्वरसम्राज्ञी मी केलंय, कारण ते राज्यनाट्याला पहिलं आलं. आणि त्यात विशेष म्हणजे प्रमुख गायक नटासाठी मला ते अवॉर्डही मिळालं होतं. अरे वा वा, संगीत रंगभूमीसाठी. तर मग ह्या सगळ्या रेफरन्समध्ये त्याला बराच काळ लोटला, 1-2 वर्ष झाली होती की मी संगीत स्वरसम्राज्ञी मी नाही केलं त्यानंतर. पण एनी हाऊ मला एके दिवशी मग विजयदादांचा फोन आला की धनंजय असं असं आहे, तुला काम करायचंय. म्हटलं विजयदादा, मला मी 2 वर्षात स्वरसम्राज्ञी केलेलं नाही. ते म्हटले ही माझी इच्छा आहे, तू ये फक्त इथे मुंबईत, आपण बघू काय करायचं ते. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, तो आजही प्रसंग आठवला तर मला वाटतं की हे शिवधनुष्य मी कसं पेलवलं, की अक्षरशः डे नाईट 3 दिवस मी टोटल प्रॅक्टिस करून 4थ्या दिवशी स्टेजवर होतो. क्या बात आहे.
डे नाईट प्रॅक्टिस केली त्यावेळेस, आणि ती विजयदादांची ती कमाल की ते माझ्याकडनं त्यांनी करून घेतली. हो हो, ते कमालीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी माझ्याकडून अभिनय करून घेतलाय म्हणजे विचार करा, अपराध मीच केला नाटकामध्ये. त्यामुळे ते हां, म्हणजे माझ्याकडून जर का ते अभिनय काढून घेऊ शकत असतील तर विजय गोखले कोणाकडूनही अभिनय करून म्हणजे, आणि तुम्हाला तर गाण्याचं अंग आहे, अभिनय तुम्ही म्हणजे आधी त्या नाटकात काम केलेलंच होतं. आत्ता पुरस्काराचा विषय निघाला, तुम्हाला कर्नाटक सरकारचा कुठला आत्ता लेटेस्ट पुरस्कार मिळाला होता? 2018 त्याविषयी सांगा साली ना. पंडित बसवराज राजगुरू अवॉर्ड मिळाला मला. तिथे कोणी नाव सांगितलं, कारण माझे भरपूर प्रोग्राम्स होत असतात बेंगलोरला वगैरे भरपूर गायलेलो, तर मला आणि एन राजमजींना त्यावेळी मिळाला होता. पंडिता एन राजमजी आहेत व्हायोलिनिस्ट, तर त्यांना तो पुरस्कार मिळाला. त्यांना सिनियर कॅटेगरीमध्ये मिळाला, यंग आर्टिस्ट म्हणून मला मिळाला. अरे वा, सर्व रसिकांच्या वतीने त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि आता विद्याधर गोखले, विजय गोखले, स्वरसम्राज्ञी हा सगळा उल्लेख निघाला आहे, तर त्यातलं एखादं पद किंवा विद्याधर गोखलेंच्या कुठल्याही नाटकातलं पद, कारण तुम्ही सुवर्णतुलामध्ये सुद्धा काम केलं असं मला कळलं, तर दोन्हीपैकी कुठल्याही नाटकातलं पद एखादं सादर करावं. सुवर्णतुलामधलं एक फार पॉप्युलर पद आहे की जे मला खूप आवडतं. म्हणजे छोटा गंधर्वांनी तिथे खूपच छान गायलं, म्हणजे त्यांनी तिथे एक माइलस्टोन करून ठेवलं, रतिहून सुंदर मध्ये. अरे वा वा, ते नाट्य पण गाणं. रतिहून सुंदर मदना मंजिरी, रतिहून सुंदर मदना मंजिरी, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला ग, हा मदनाचे वरदान तुला ग. रतिहून सुंदर, रतिहून सुंदर, रतिहून सुंदर, रतिहून सुंदर, रतिहून सुंदर, मदना मंजिरी, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला, हा मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला ग. ललित कोमला तव सुंदरता, ललित कोमला तव सुंदरता, ललित कोमला तव सुंदरता ग, ललित कोमला तव सुंदरता. लाजविते मंदार फुला ग, लाजविते मंदार फुला ग, हा मदनाचे वरदान तुला ग, हा मदनाचे वरदान तुला. ललित कोमला सुंदरता. लाजविते मंदार फुला ग, हा लाजविते मंदार फुला ग, हा मदनाचे वरदान तुला ग, हा मदनाचे वरदान तुला. गगनात खंगते कले कलेने चंद्रकला, कळेन मजला वृथा फुलांचा, कळेन मजला वृथा फुलांचा. हा नाद कशाला, अगनाद कशाला, बाईनाद कशाला हवा तुला, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला ग. रतिहून सुंदर, रतिहून सुंदर, रतिहून सुंदर, रतिहून सुंदर, रतिहून सुंदर, मदना मंजिरी, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला, वरदान तुला, वरदान तुला. वाह, क्या बात आहे.
धनंजय दादा, या निमित्ताने म्हणजे ज्यावेळी हे नाटक आलं त्यावेळी कृष्णाची भूमिका प्रसाद सावकार करायचे आणि छोटा गंधर्व नारदाची भूमिका करायचे आणि नंतर संगीतभूषण पंडित राम मराठे आणि मास्टर अनंत दामले म्हणजे रामभाऊ मराठे कृष्ण आणि अनंत दामले नारदाची भूमिका करायचे. तर या सर्व चारही थोर कलावंतांना आपण म्हणजे या तुमच्या गाण्यातनं अभिवादन केल्यासारखं होईल. तर ज्या रसिके प्रेक्षकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की म्हणजे आम्हाला जी माहिती कळली या सुवर्ण तुला नाटकाच्या जेव्हा तालमी सुरू होत्या आणि त्यावेळी छोटा गंधर्वाने जेव्हा संगीत दिलं तेव्हा सगळ्या चाली या नाटकाच्या त्यांनी एका दिवसात केलेल्या आहेत छोटा गंधर्वाने. म्हणजे केवढे मोठे संगीतकार आपल्या संगीत रंगभूमीला लाभलेले आहेत आणि या सर्वांना या गाण्याच्या निमित्ताने आपण अभिवादन करू शकलो. मैत्र से हे शब्द सुरांचे. धनंजयदा, तुमच्याकडे म्हणजे नुसता बंदिश हा जरी विषय घेतला तरी कितीतरी वेळ तुम्ही बोलू शकाल असा हा इतका मोठा विषय आहे आणि तुमचा अभ्यास देखील तेवढाच आहे. पण वेळेचं बंधन कुठेतरी पाळावं लागतं. धनंजय दादा, तुम्ही जशी जुनी नाटकं केलीत म्हणजे सुवर्ण तुला असेल, स्वरसम्राज्ञी असेल, तर तुम्ही नेहमी तुमच्या विद्यार्थ्यांना पण सांगता की जुन्याला धरून ठेवाच पण नवनिर्मितीचाही ध्यास तुम्ही घेतला पाहिजे, तरच आपल्याकडनं काहीतरी नवं 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 सातत्याने होत राहतं आणि तरच आपण सातत्याने अभ्यास करत राहतो. तर नवीन कुठल्या नाटकांमध्ये काही काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली की नाही किंवा तसा शोध तुम्ही घेतलाय की नाही कधी? शोध घेतला म्हणण्यापेक्षा पंडित सुहास व्यासांनी एक संगीत दिग्दर्शन केलेलं एक अगदी 3-4 वर्षापूर्वी एक नाटक आलं, संगीत मृगरंजनी. म्हणजे हे कैलासवासी अशोक पाटोळ्यांचं नाटक. पण बैजू आणि त्याचा तो मानलेला मुलगा गोपाललाल यांच्या सांगीतिक द्वंद्वावर ते नाटक आहे. अच्छा. म्हणजे कट्यारची त्याला पाहून त्या नाटकाला पाहून कट्यारची आठवण येते. तर तो बैजू म्हणजे तो ध्रुपदिया आणि ज्याला क्लासिकल म्युझिक ज्या माणसाचं पॅशन आहे आणि हा त्याचा मुलगा गोपाललाल म्हणजे तो लाईट म्युझिक या म्हणजे ठुमरी दादरा या दृष्टीने त्याची वाटचाल चालू असते. तर पंडित सुहास भाईंना माझं गाणं माहीत होतं. त्यांनी म्हणजे ह्या सगळ्या शोधामध्ये त्यांचा मला फोन आला नाही, बोलले धनंजय करशील का काम, कारण त्यांना असा माणूस पाहिजे होता ज्या माणसाला क्लासिकल म्युझिक हे चांगलं माहिती आहे, नाट्यसंगीत हे चांगलं माहिती. तर मग दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. पण आणि ते माझं खरं तर संगीत रंगभूमीवरचं शेवटचं नाटक, यासाठी शेवटचं नाटक की त्यानंतर मग प्रोग्राम्स खूप वाढली, नाट्यसंगीताचे प्रोग्राम करतो मी, पण संगीत नाटकाच्या दृष्टीने ते नाटक खूप छान, म्हणजे त्याचे 25 प्रयोग जवळपास झाली. आणि पंडित सुहास व्यासांनी एक अप्रतिम म्युझिक दिलेलं ते नाटक आहे आणि त्यांनी एक अहिर ललत मध्ये इतकं एक छान नाट्यपद बांधलंय, शब्द सुद्धा इतकी छान आहेत. संगीत ही साधना गायकारे, धनाची मानाची करू नकोस कामना गायकारे. असं ते इतकं म्हणजे आजच्या जनरेशनला आता आपण जे म्हणतो ना की आज लोक प्रसिद्धी मागे धावतात, म्हणजे असं आम्ही कधी कधी म्हणतो की आधी सिद्धी नंतर प्रसिद्धी. तर ती सिद्धी व्हायला पाहिजे त्या दृष्टीने म्हणजे ही शब्द त्याला चपकल बसतात. माझ्याकडे बघून बोलायची गरज नाही हो, हे सगळ्यांना असं काय तुम्ही अगदी शिक्षक असा जागा असतो तुमच्यातला, कळलं ना, बरोबर त्याच वाक्याला माझ्याकडे बघून सिद्धी आधी प्राप्त झाली पाहिजे. कारण आपण तसं म्हणत नाही मी, कारण प्रत्येक आर्टिस्ट हा शेवटपर्यंत विद्यार्थी दशा त्यांनी जपली तरच ते होतं. तर ती विद्यार्थी दशा जपण्याचा कुठेतरी हा प्रयत्न आहे. पंडित सुहास व्यासांनी इतकी छान तालीम देऊन ते संगीताची तालीम देऊन ते नाटक माझ्याकडनं बसवलं. थोडंसं काहीतरी ऐकवा ना, मला माहिती आहे वेळेचं बंधन आहे. पंडित सुहास भाई थोडंसं काहीतरी ऐकवा. संगीत ही साधना गायकारे, संगीत ही साधना गायकारे, संगीत ही
साधना साधना सुरहीच भक्ती अन सुरहीच पूजा सुरहीच भक्ती अन सुरहीच पूजा स्वर्ग साधना गायक. क्या बात आहे, फारच अप्रतिम चाले हो. म्हणजे तुमचेही आभार आणि पंडित सुहास व्यास जर का आता हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांचेही आपण आभार मानूया. एक अप्रतिम चाल सर्व रसिक प्रेक्षकांना दिल्याबद्दल. धनंजय दादा, मगाशी जसं तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आपला विषय चालू होता तर मला माहिती आहे वेळेचं बंधन आहे, पण एक प्रश्न विचारावा असं वाटतं किंवा म्हणजे तुम्ही शिक्षक आहात तरी देखील विद्यार्थ्याकडून एक तुम्ही सूचना घ्या असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जो बंदिशींचा कार्यक्रम करताना तसे तुम्ही अभंगांचे कार्यक्रम करता आणि तुम्ही नेहमी जुने अभंग फक्त सादर न करता नवीन नवीन अभंगसुद्धा लिहून घेता. तर तुम्ही असाही एक कार्यक्रम करा अशी माझी इच्छा आहे की नवीन अभंग की जे आजच्या कवी मंडळींनी काही लिहिले असतील ते असे अभंग. आणि तुमच्यामध्ये एक संगीत दिग्दर्शक आहे मला माहिती आहे, कारण तुमची बंदिश मी ऐकली सरस्वतीतली, तर त्याला कुठेतरी तुम्ही ती चालना द्यावी हां असं मला वाटतं. कारण त्याशिवाय नवनिर्मिती होत नाही हो. म्हणजे जुनं वाईट काहीच नाही आहे, पण आपण जुन्यालाच फक्त धरून बसतो आणि नवीन गोष्टींचं स्वागत करत नाही. तर अशी मी सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता तुम्ही तुमच्या कुठल्या एखाद्या भैरवीतल्या रचनेने अभंगाने करावी अशी सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने विनंती करतो. निसदिन बरसत नैन हमारो, निसदिन बरसत नैन हमारो, सदा रहत पावस ऋतु हम पर, सदा रहत पावस ऋतु हम पर, जब ते शाम सिधारो, निसदिन बरसत नैन अंजन थिरन रहत अखियन में, अंजन थिरन रहत अखियन में, कर कपोल
भय का सुखत नहीं कबहू कंचुकी पट सुखत नहीं कबहू उर बीच बहत पनार निसरिन बरसत नैन हमार। आसु शरीर भये पग थाके आसु शरीर भये पग थाके बहे जात सितता डूबत है ब्रिज काहे न लेत रे निसदिन बरसत नैन हमारे निसदिन बरसत नैन हमारे सदा